श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 18 जून 2026 वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे अत्यंत पवित्र दिवस, अतिशय महत्त्वाचा दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीचा जन्म देखील याच नक्षत्रात झाला होता. पंचांगानुसार ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो आणि यालाच गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. पंचांगानुसार या वर्षातील तिसरा गुरुपुष्य योग 18 जून 2026 रोजी तयार होत आहे, जो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असणार आहे. गुरुपुष्यामृत योग हा देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी केलेले व्रत, पूजा किंवा उपाय यामुळे घरात सुखसमृद्धी आणि स्थिरता येते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी लोक नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतात, सोने चांदी खरेदी करतात, नवीन घर, नवीन वाहन खरेदी करतात. गुरुग्रह हा सर्व ग्रहात सर्वात शुभ आणि ज्ञानाचा कारक मानला जातो. पुष्य या शब्दाचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या गुरुपुष्यामृत योगावरती कोणतीही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या योगावर सोने खरेदी केले असता ते दीर्घकाळ टिकते आणि त्यामध्ये वृद्धी होते. या दिवशी खरेदी केलेली वस्तू मोडण्याची किंवा विकण्याची आपल्यावर कधीही वेळ येत नाही. कुलदेवतेची पूजा या दिवशी केल्यास हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग सर्वश्रेष्ठ मानला जातो. म्हणून या शुभ योगावरती देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा करावी. गुरुबळ वाढण्यासाठी दत्तगुरूंची पूजा करावी. या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवशी करायचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर आता आपण जाणून घेऊया की गुरुपुष्यामृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 18 जून 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:04 ते सकाळी 11:32 असणार आहे. त्यामुळे या दिवशी ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला या वेळेत करायच्या आहेत. या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करता येतील तेवढ्या सेवा या वेळेत करायचा तुम्ही प्रयत्न करा. यानंतर हा योग एकदम पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये असणार आहे. बघा, आपल्याला यश मिळावं म्हणून आपण अनेक कष्ट करत असतो, खूप मेहनत देखील घेत असतो, पण तरीही आपल्याला यश प्राप्त होत नाही. आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह हा कमजोर असतो आणि गुरुग्रह जर आपला कमजोर असेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे, अडचणी या येतच राहतात. म्हणूनच गुरुपुष्यामृतच्या या शुभ योगावरती आपल्याला हळदीचे उपाय करायचे आहेत. हळदीमुळे आपल्याला गुरुग्रहाचं पाठबळ मिळतं. देवी लक्ष्मीचे आपल्या घरात निरंतर वास्तव्य राहते. धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि हळदीच्या या उपायामुळे आपल्या आरोग्याविषयीच्या समस्या देखील दूर होतात. म्हणून हळदीच्या या उपायाची सुरुवातच आंघोळीपासून करायची आहे. आवर्जून तुम्हाला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घातलेल्या पाण्याने स्नान केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. जर तुम्हाला त्वचेची एखादी ॲलर्जी असेल तर ती देखील निघून जाते. म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हळदीचा हा उपाय करायचा आहे. सर्वांनी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे
दर गुरुवारी जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केली तर आपला गुरुग्रह मजबूत होऊन आपल्या यशाच्या वाटेत येणारे अडथळे दूर होतात. तसेच नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होते. स्नान केल्यानंतर या दिवशी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करताना आपल्याला देवांना हळदीचं लेपन करायचे आहे. म्हणजेच काय तर देवांना स्नान घालण्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे. जसे आपण उटणं लावतो ना, अगदी तशाच पद्धतीने देवांना हळद लावायची आहे आणि मग त्यानंतर देवांना स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे. यामुळे आपल्या देवघरातील दैवी शक्ती जी आहे तर ती वाढत असते. आपल्या घरात एक प्रकारची सकारात्मकता येत असते आणि म्हणून आपल्याला देवांना हळदीचं लेपन करून त्यानंतर स्नान घालायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची पूजा करताना सर्व देवी देवतांना आपल्याला हळदीचा टिळक लावायचा आहे. यामुळे देखील आपला गुरुग्रह बळकट व्हायला मदत होते. देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एका छोट्याशा पेल्यामध्ये हळद मिश्रित पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेला सुरुवात करण्याच्या अगोदरच हे पाणी भरून ठेवायचं. दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि हळदीचं हे पाणी आणि शुक्रवारी सकाळी हे पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या कलशामध्ये थोडंसं कुंकू, लाल फूल आणि थोड्याशा अक्षता टाकून पूर्व दिशेला तोंड करून या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे शारीरिक आरोग्य सुधारून आत्मविश्वासात वाढ होते, निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होते. याचबरोबर देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. तुम्ही श्रीसुक्तम म्हणत कुंकुमार्चन करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणतही कुंकुमार्चन करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर कुळदेवीच्या फोटोवर किंवा टाकावरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा, तुळशीपत्र अर्पण करा, माता लक्ष्मीला लाल गुलाबाचं फूल अर्पण करा. या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. या दिवशी आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. याचबरोबर एक तांब्याभर शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या. तुळशीभोवती जागा नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती देखील तुळशी मातेला सांगायची आहे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहते. याचबरोबर तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद टाकायची आहे. जेव्हा आपण भगवान विष्णूंचं स्मरण करून तुळशीला हळद मिश्रित पाणी अर्पण करतो आणि तुपाचा दिवा लावतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेचे कृपाशीर्वाद लाभत असतात. यानंतरचा उपाय म्हणजे एका छोट्याशा वाटीमध्ये गोमूत्र घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा पाणी शिंपडायचा आहे. याच पाण्याने आपल्याला उंबरठासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजासुद्धा तुम्हाला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. यामुळे बाहेरची नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही. यानंतरचा उपाय म्हणजे हळदीची पेस्ट करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. याचबरोबर या हळदीच्या पेस्टने मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत. बाजूला 2 लाईन काढायच्या आहेत. या दिवशी मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि घरातील सर्व दोष जे असतात ते सुद्धा निघून जातात. मुख्य दरवाजासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे
यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते. या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला देवघरामध्ये लाल कलाव्याचा दिवा लावायचा आहे. त्यासोबतच त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह मजबूत होणार आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. देवघरामध्ये आणि मुख्य दरवाजासमोर आपण जो दिवा लावणार आहोत, तर त्या दिव्याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने दिवा देवघरामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि घरामध्ये सूक्ष्म रूपात अखंड वास्तव्य करते. या गुरुपुष्यामृतच्या शुभ योगावरती तुम्हाला एक हळकुंड खरेदी करायचं आहे. या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला एक तरी हळकुंड खरेदी करून ते घरी आणायचं आहे. आणि या गुरुपुष्यामृतच्या शुभयोगावरती लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आता हा गुरुपुष्यामृत योग जो आहे, तर तो 18 जूनला सकाळी 6:04 सुरू होणार आहे आणि या योगाची समाप्ती सकाळी 11:30 वाजता होणार आहे. तर हा उपाय तुम्हाला या वेळेतच करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक खूप जास्त प्रभावी उपाय आहे. पैशाच्या अडचणी या माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच असतात. सुख, शांती, पैसा या सर्व गोष्टी आपल्या घरात टिकून राहाव्यात, म्हणून या शुभ योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे, 2 लवंग घ्यायचे आहेत, 2 हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. 1 रुपयाच्या नाण्यावरती पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. यानंतर या सर्व वस्तू एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे. या पोटलीची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि या पोटलीवरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. एक वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. फलश्रुती सहित पठण करायचं आहे. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. यानंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र 16 वेळा म्हणायचं आहे. ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा या गुरुपुष्यामृतच्या शुभ योगावरती जर आपण केली तर आपल्या आयुष्यात देखील सोन्यासारखे दिवस येतील. आपल्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येईल. घरात सुख, समृद्धी, शांती येईल. या सर्व सेवा झाल्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि ही पोटली तिथून उचलायची आणि जिथे तुम्ही पैसा अडका ठेवता त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे. यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, घरामध्ये अखंड वास्तव्य करते. तर हा एक उपाय तुम्हाला आवर्जून गुरुपुष्यामृतच्या शुभ योगावरती करायचा आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी